नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. आज भरत आणि मी चाललो आहे मोहदोरे आणायला तळईमध्ये आणि आम्ही मोठी काठी आणलेली आहे. तर बघा ही जवळजवळ काठी आहे 15 फूट. पण आम्हाला समजलं असं की मोहदोरे लोकांनी चोरून नेलेत खालचे जे आहेत 15 फूटपर्यंत हाईटचे. तर आमची ही जी काठी आहे ही कमी पडेल असं आम्हाला सांगितलं आर्यननी. याच्यापेक्षा मोठी काठी पाहिजे होती. तर आता बघू जाऊन आपल्याला किती मोहदोरे मिळतात ते बघू आपण पुढे. तुम्हाला काहीच भेटणार नाही, सर्व चोरून नेत लोकांनी आणि आम्हाला यायला झाला उशीर. तर आता बघू, आता करवंद, आंब, जांभळं जे आपले रायवळ आंबे आहेत ते, करवंद, जांभळं वगैरे बघू. तळईमध्ये भरपूर आहेत ती. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आलो आहे मोहदोरे बघायला, भेटतात की नाही बघू. ते पिशव्या आणल्यात आम्ही भरपूर. एक पिशवी ठेवून आलो, 2 आणल्यात, मोठ्या मोठ्या गोणी आहेत त्या. तर बघू पुढे काय भेटतात की नाही ते. आणि खरंच आपण बघतोय हे बघा, खाली काहीच नाहीत. म्हणजे ही जेवढी काठीची जी हाईट आहे 15 फूटपर्यंत जमिनीपासून, इथे काहीच ठेवलेलं नाही आहे. सर्व काय गेलं, भाजी काढून नेली लोकांनी. आता घरची कोणी लोक येत नाही एवढी पहिल्यासारखी नाही. पूर्वी शेतावरती असायची सारखी, तर काहीच नाही. आता वर आहेत ते बघा, तिकडे वर तुम्हाला दाखवतो मी झूम करून. इकडे वर आहे फक्त, खरोखर खाली काहीच नाही आहे. परत आपण मध्ये चढू, चल मध्ये चढू आपण आणि मग पाडू. हे छोटे छोटे भरत हा भाजीचाच आहे ना? हां, नाही तर कडू असेल. भरपूर उंच आहेत, खालचे काढून नेलेत. खरोखर आमची आता काठी तिथपर्यंत पोचत नाही आहे. थोडे थोडे मिळतात हे बघा. हे इथे आपण आंबे बघतो गावठी, हे भरतचे आंबे आहेत. हे लाईटिंग सारखे दिसतात बघा. आणि इथे जांभळे आहेत. बरं, ते मोठ्या जांभळे आहेत ना आता? ते जांभळे आहेत. या पण जांभळी चांगले होते, यात छाटले त्यांनी. आणि इकडे वरती हे इथं वरती दिसतात. इकडे हे आमचे इकडे आंबे आणि मोहाची झाडं आहेत, गावठी आंबे आहेत आणि मोहाची झाडं आहेत वर. आता खाली भेटतील आपल्याला, इकडे वरती काय जायची गरज नाही. मागे बघता आपण, या साईडला इकडे दिसतं, तिकडे जांभळी आणि जुनी झाडं आहेत जांभळीची. आणि आता बघतो आपण भरत दमलाय जरा. आता मी चढतो झाडावरती, परत झाडावरती चढतो आणि तिथून काढतो. तर मित्रांनो, इथं एक पिशवी भरायला लावली मी. तिकडे भरत भरतोय आता, अर्धी आहे ती. तिकडे काही ठेवल्यात तिथे मी. नंतर बाबा 2 पिशव्या फुल भरायचे त्या इकडे काय ठेवल्यात. इकडे दूरपर्यंत उडलेत खाली पाडल्यानंतर शेतामध्ये. आणि आता मी चढतो झाडावर आणि वरून आकटीमध्ये पाडतो. परत तर मला आकटी ते मी जातो, वर जातो. या पिशवीत एवढे आहेत आणि इकडे पडलेत आता. आणि आम्हाला तहान लागली, आता मी पाण्याची बाटली आणली नाही आहे. आता बघतो आम्ही जांभळं खायला जातो, जांभळं आणि आंबा बघतो आता, कारण की आम्हाला लागले आता तहान. आणि इथे आम्ही आता खरं किती 2-2 भाज्यांचे आहेत का? 2-2 भाज्यांचे भेटले आहेत. म्हणजे आहेत भरपूर आणि छोटे आहेत ते. कसे अजून मोठे व्हायचे आहेत. मोठा होतो दोरा त्याचा. हे छोटे छोटे आहेत, मीडियम साईज म्हणजे. तर मित्रांनो बघू शकतो आपण, एवढ्या आपल्या 2 पिशव्या जवळजवळ अर्ध्या अर्ध्या भरल्यात. एवढे आपल्याला मोहदोडे भेटलेले आहेत.
बस झालं ना भरत आता पुढच्या पुढे बस झालं. डबल यायला पिकतील ना. पिकतील ते आता. तरी आपण एकच झाडावरती काढले ते. पाऊस पडला पिकतील लगेच. पाऊस पडला तर गरम झालेलं आहे ना, वातावरण गरम असं पाऊस पडला ना की ते लगेच असे गरम होतात आणि मग पिकतात लवकरच. आणि हा भाजीचा मोह आहे ना भरत. भाजी दुसरा कुठला भाजीचा आहे का एकच? नाही एकच. एकच का? हा भाजीचा मोह आहे. आणि त्या दिवशी आऊ आली होती, भरतची आई आली होती, तर त्या दिवशी मी सांगितलं तिला का आम्ही विकत आणले बाजारातून. आपल्या रानात आहेत आपली झाडं, तरी पण आपल्याला वेळ नसल्यामुळे विकत आणली होती. तर आऊ अशी बोलली की आपला बांधावरचा जो झाड आहे तो भाजीचा आहे भरत, आणि तू जा आणि घेऊन ये. भरत कामावरून आला आज आणि त्याने फोन केल्यानंतर मग आलो आहे मी. 1 तास आमच्याकडे वेळ होता, नंतर पूजेला जायचे आम्हाला पुन्हा. तर बोललो चला बघू काय भेटतं आहे का. तर भेटली आपल्याला आल्यासारखी भाजी आपली झालेली आहे. आणि आता आपण याच्यानंतर जांभळं छोटी मोठी इकडे लेंडी जांभळं आहेत आणि मोठी पण जांभळं आहेत त्या साईडला, तिथे जांभळं खाऊ. आणि त्याच्यानंतर आंबे. हे आपण आहोत, ह्या भागाचं नाव आहे तळई. हा असा ह्या बाजूने उतरलेला आहे इकडून, आणि असा दोन्ही साईडनी व्ही साईड येतो, त्याला आपण तळई म्हणतो. इकडे झाडे भरपूर, आंबा आणि जांभळे भरपूर आहे तिथे. इथे समोर आपल्याला गाय दिसते, ती कल्पातून चुकलेली आहे आणि इकडे झाडाखाली येऊन ती मोहाचे दोरे खाऊ शकते. म्हणून आम्ही काय केलं, पिशव्या बांधून ठेवल्यात अशा, आणि आम्ही चाललो आता तिकडे आंबे खायला. ही इकडे बघा, ही गाय कल्पातून चुकले ती आणि शोधते बाकीच्या जे कुठे तिचे असतील अजून कल्पातली जनावरं त्यांना. तर आम्ही आमचे मोहाचे दोरे बांधून ठेवलेत जेणेकरून ती खायला नको. बघू आता जातो आम्ही आंबे खायला. एक जांभूळ चांगली होती जी माझ्या मागे, आता ही पण जांभूळ चांगली होती, ते बाजूला ती पण चांगली होती. ही पण भरपूर जांभळं खायचो पहिला, या बऱ्याचशा शेतामधल्या जांभली आहेत. पहिला रानात यायचो आम्ही, तिकडे भरपूर जांभळं खायचो. बरं त्याने छाटल्या का रे फाटी? हां मस्त जांभळं असायचे, 1 नंबर जांभळं असायचे. तर ही जांभळं आठवल्यात भरपूर, माणसाला कमी आहेत आणि खाऊन कंटाळा आला मला. अरे चल आपण जाऊ आता तिकडे आंबे खाऊ. चल, ही काठी मलाच घेऊ दे, तू काय लवकर निघणार नाही. आता काठी आम्ही ती सोबत घेतली, मोहदोड्याला पाड्याला आणली होती ती काठी. आणि आता आंबे पाडू आपण. गावठी आंबे, मस्त चुकाचे आंबे असतात, पिकलेले दिसतात इथूनच, पिवळे पिवळे दिसतात. बरं त्याला कुठल्या त्या बाजूने आहे का रस्ता? इकडून आहे रे. इथून वही दिसते रे मला. बघू थांब. आता वारा भरपूर सुटलेला आहे आणि आपल्याला पडलेले आंबे भेटतात. हे काय इथे खाली खाली बघ बरं. हां हे काही पक्ष्यांनी खाल्लेले आहेत, काही पिशवी भरेल. चालेल बघू, आपल्याला खापुरते घ्यायचे, बाकीचे जाऊ दे. सुकायचे आंबे मस्तपैकी येते. बघा इथे दिसतोय तुम्हाला, इथे या इथे बरं दे बघ, इकडे पण आहेत, चिकार आहेत. तर हे आपल्याला रायवळ आंबे भेटलेले आहेत, खाली पडलेले आहेत सर्व. आपण काही पाडले नाहीत, वारा भरपूर सुटला आहे. परत पलीकडे बघतोय अजून. आणि हे बघा हवेचा आवाज आपल्याला येत असेल. इकडे वर बघा, तुम्हाला दाखवतो अजून मी. वरती भरपूर आंबे पिकलेले आहेत. हा बघा एक आंबा. तर रायवल आंबे खायची म्हणजे रानामध्ये असल्यानंतर पद्धत बघतो आपण, आपल्याला भरत दाखवेल. भरत बघू का? तर बघा हा आंबा कसा साफ करायचा, त्याला ना हे असते बघा इथे थोडीशी ना, त्याला हे बघा इथे लस असते त्याला, आंब्याचं जे चीक असतं ते असं घासून घ्यायचं असतं इथे. आता बघा असं घासून घ्यायचं, त्याच्यानंतर थोडा त्याचा रस काढायचा. घे पिलून बस.
खा ना. तर हे बघा इकडे आपल्याला एवढे आंबे भेटलेले आहेत आणि रायवल आंबे कसे खातात ते आपल्याला भरतने दाखवलेलं आहे. मी पण खाल्ले 2, पण माझ्या अगोदर भरतने बहुतेक 7 ते 8 आंबे खाल्ले असतील याने. त्याने काय जमा कमी केलेत, खाल्लेत जास्त. आणि कारण काय देतो माहिती आहे का, अरे आपल्याकडे पिशवी कुठे. आता हे बघा हे पडलेले भरपूर भेटले आम्हाला. हे बघा आता आमच्याकडे पिशवीच नाही आहे, ती जांभळांची पिशवी आहे त्याच्यामध्ये भरतने ठेवलेत आणि इथे मी हातामध्ये जमा केलेत. आणि यांनी 7 ते 8 आंबे खाल्लेले आहेत. आणि त्याला मी पहिले सांगितलं की बघ भावा आंबे आंबट आहेत का बघ पहिला, कारण की आंबट पण भरपूर असतात ना, बोलतो गोड आहे त्याला माहिती आहे. मग त्याने पहिला 7-8 खाऊन बघितले. 8 आंबे खाल्ल्यानंतर त्याला टेस्ट माहीत झाली की चांगले आहेत, त्याच्यानंतर जमा केलेत. म्हणजे बघा याला खायला टेस्ट करायला किती आंबे लागतात ते बघा तुम्ही आता. आणि भरपूर आंबे आहेत तिथं वर. आम्ही खास करून आंब्यांसाठी आलो नव्हतो, पडलेले भेटलेत आपल्याला. आणि आमची काठी पण इथे बघा, ती काठी अशीच पडलेली आहे इथे, आम्ही त्यात काही केलंच नाही. तर गरज नाही आमच्याकडे, आता जागा नाही आंबे ठेवायला. आता आपण जांभळं खाऊ. हे बस झाली, चल जास्त नको खाऊ, किती खातो. तिकडे आपल्या जांभळं खायचे अजून. आणि तहान लागली होती, आम्ही पाणी पण आणलं नाही आणि काही नाही. हे घरी घे चल आता, बायका पोरांना खाऊ दे, आपण भरपूर खाल्ले. आता इथे काय काय दाखव रे पानं, कसली पानं आहेत. पळसाची पानं आहेत बघा. आता इथे भावाने पळसाची पानं काढलीत. आता तो एवढी पानं काढलीत म्हणजे आता नक्कीच तो पत्रावली बनवेल. पानं तेवढे मोठी नाहीत, पळसाची छोटीच आहेत, एकदम छोटी आहेत. आता काय करतो भाऊ, पळसाची पत्रावली बनवणार आहे आंबे घेण्यासाठी. आणि ते आम्ही काय करू मग, ते आंबे नेऊ आणि आमच्या ज्या मोठ्या पिशव्या आहेत त्याच्यात ठेवू आणि त्याच्यानंतर मग जांभळं खायला जाऊ. तर पत्रावली कशी बनवतो बघू आपण, बनवल्यानंतर दाखवतो तुम्हाला. याला येते की नाही बघतो, नंतर मलाच बनवावं लागेल नाही तर. तर ही बघा भावाची पत्रावली कशी झाली, गोल पण नाही आणि चौकोनी पण नाही, आयत आकार आहे. अशी पत्रावली बनवली भरतने टाईमपास. आता आपल्याला ही छोटी पिशवी आहे, हे आंबे त्याच्यामध्ये ठेवायचे. असू दे चल घे ठेवून. आता आपण दुसऱ्या आंब्याखाली आलो आहे आणि याचे आंबे गोल आहेत. भरत दाखव कसा आहे, असं पिवळा दिसत नाही तो, पण हा पिकलेला आहे ना. पिकलेलं आहे. बघ खाऊन बघ कसा आहे तो आणि मला सांग कसं जमा करायला. पडले तिकडे जस्ट पडल्यावर कुठे गेला रे, हाच का. हाच ना, बघतो खाऊन चल. हा आंबा काय आम्हाला तेवढा गोड वाटला नाही, आम्हाला पसंत नाही आले याचे आंबे. आता आम्ही करवंद आणि जांभळं बघतो, काही जांभळे आहेत का बघू कुठे आहेत. दाखव ही मोठी जांभळं बघा, भरपूर मोठी गावठी आहे पण मोठी जांभळे आहेत. हा झाड बघा किती मोठा आहे, खूप जुना झाड आहे हा. का मागतात लोक का नाही. इथे आपण आता करवंद खातोय आणि इकडे सावली बघा, झाडं भरपूर आहेत त्याच्यामुळे सावली खूप आहे इकडे ह्या परिसरामध्ये. आणि आपली ही सर्व भरतची आहेत झाडं. बरं दाखव रे जरा करवंद. ते वरती पण आहेत भरपूर, तर मी पण खाऊन घेतो. तर हे बघा मी आता करवंद काढले तिथे, पण आपल्याला जे सांभाळायला पाहिजे, कारण की हे जे मुंगे आहेत ना, लाल मुंगे, हे खूप खतरनाक चावतात नाही भरत. मुंगे आहेत ते भरपूर खतरनाक आहेत, म्हणजे चावल्यानंतर चांगला दुखायला लागतं, ठणका लागतो. तर ते पण बघावं लागतं. आणि ते कुजलेले जे काटे आहेत, हे बघा हे काटे बिटे पडलेले आहेत ना. हा काटा आहे बघा, आता बोटाच्या इथे दाखवतो. हा बघा
हा किती तीक्ष्ण आहे एकदम. काटे जर हे काय झालं पायात जर गेले ना मोडतात लगेच. त्याच्यामुळे हे असं रानात येताना आहे ना पायाखाली बघून आणि आजूबाजूला बघून पण चालावं लागतंय. चला आता पुढे बघू आपण. आता काय खायचं रे? आंबे, जांभळं, करवंद सगळं खाऊन झालं. आता काय इकडे अजून एक आंबा आहे. प्रत्येक आंब्याची चव वेगळी आहे. बघ इथं वरती आंबा आहे. आम्ही 2 आंबे खाल्ले, दोघांची चव वेगळी होती. आणि 2 करवंदाच्या झाडावर 3 करवंदाच्या झाडावर गेलो होतो ना भरत, तिघांची पण चव वेगळी होती. आता जी मी माझ्या हातात आहेत ती गोड आहेत, पण मी सर्व खाणार नाही. तुम्ही ठेवणार आहे थोडी घरी घ्यायला. भरत काय करतो इथेच खाऊन टाकतो, घरी काही नेत नाही. छोटी आहेत रे एकदम. बघू मला पण एक दे. आणि चव कशी आहे सांग. ते आपण पहिलं 2 खाल्ले त्याच्या चव आहे का वेगळी आहे? मला चल मला द्यायचं एक दे. थांब फेकू नको, थांब माझ्या हातात करून दे. बघू आहे खाली, बघू दे पहिलं. बघू मला एक दे, नंतर एक घेतो. हा बघ आता भरतने दिला एक, खातो आणि नंतर सांगतो मी. हा आंबा जो आपण बघतोय त्याचे आंबे छोटे छोटे आहेत हे बघा. आणि चव मस्तपैकी आहे. रसाळ आहेत, सुकून खायचे आंबे आहेत सर्व. हे रायवळ आंबे आहेत. ही करवंद मी तिकडे जमा केली होती ती. भरतची पण पिशवी भरली एक आंब्यांच्या मध्ये. आपण 3 प्रकारचे रायवळ आंबे खाल्ले भरत ना मस्तपैकी. त्याच्यामध्ये हा एक चांगला आहे, तो पहिला खाल्ला तो एक. आता पिशवीत भरून घेऊ आपण. चल, दोन्ही हात माझ्या रसामध्ये माखून गेलेत. भरतचं अचानक ठरलं आणि आम्ही मोहदोरे घ्यायला रानामध्ये आलो होतो. तर आम्हाला रायवळ आंबे, जांभळं, करवंद हे सर्व भरपूर खायला भेटलं. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.